चला तर ऑल गेट सेट रेडी. सेमीफायनल पहिल्या हाफ मधून कोण जाणार फायनलला. प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय पारितोषिक 7,000. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षांवरील लेजंड्स कप. पहिले षटक घेऊन मंगेश, स्ट्राईकला बबलू, नॉन स्ट्राईकला राहुल. 4 ओव्हर 4 बॉलर. प्रमुख पंच केटुल, स्ट्रायकर एंडला, स्क्वेअर लेग अंपायर ऋषिकेश वावरे. चला कॅमेरामॅन रेडी. प्रशांत रेडी आहे का. येस. काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. पहिला बॉल मंगेश, स्ट्राईकला बबलू. सेमीफायनल पहिला बॉल ओव्हर पिच चेंडू मिळाला आणि चेंडूला खेळून काढला. मिस फिल्डिंग. एक धाव तर पूर्ण केली. ज्या ठिकाणी फिल्डिंग थ्रो करेपर्यंत सुधीर 2 धावा. मिड विकेटला बघा 3 खेळाडू या ठिकाणी आहेत. एक लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर. मिड विकेट थोडा वाईडिश घेतलाय अमोल याला. एक स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट पॉइंट. एक कव्हरला खेळाडू आहे. एक डीप लॉंग ऑफ. पुन्हा एकदा कव्हरला अप्रतिम फटका. एक धाव तर पूर्ण केली आणि दुसरी देखील सहज पूर्ण होणार. कारण जोपर्यंत चुनेकर त्या बॉलसाठी येतील. 2 बॉल 4. मिसफिल्डिंग. महादेव कर्णधार यांच्या जवळून बॉल निघून गेला. धावसंख्या 4. मंगेश पुढचा बॉल. शिव प्रतिष्ठान विरुद्ध YJSC. पहिला उपांत्य फेरीचा सामना. फर्स्ट सेमीफायनल. वर शॉट ऑन दी अप समोरच्या दिशेला. आणि या ठिकाणी बघूया काय घडतं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव महेश पाटील. बॅकअपला खेळाडू आले मोनिश. मात्र एकच धाव. तिन्ही बॉल स्टँडर्ड क्रिकेटचं दाखवणारे सौंदर्य बघा. आपण खूप चांगला या ठिकाणी ऍक्शन रिप्ले. पुढे होते, थांबले, बॅकअपला आले, आतमध्ये बॉलला टाकलं. सुंदर कॅमेरा वर्क. आता मात्र बॅकफुटला गेले आणि बॉल या ठिकाणी डॉट जातोय. पहिला 3 बॉलला जर आपण पाहिलं 2 बॉलला 2 डबल आले होते. तिसऱ्या बॉलला सिंगल, चौथ्या बॉल डॉट. 4 बॉल धावसंख्या 5. आणि पहिले 3 बॉल जर आपण पाहिले तर चांगल्या मेरिटवर बॉलच्या खेळलेले पाहायला मिळाले. एक ऑन दी अप, एक कव्हर ड्राईव्ह, त्यानंतर एक समोरच्या दिशेला पहिलाच. समोरच्या दिशेला ओव्हर पिच चेंडू राईट इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. बरोबर बॅट खाली, कडक साऊंड, षटकार. गरम झालेलं राहुलचं. धावसंख्या टोटल 11. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने. वॉटर शॉट, स्क्वेअर कट, टकाटक. एक धाव पूर्ण केलेली. बॉल कडे जातोय, बॉल घेतोय आणि जोपर्यंत चेंडू फेक होईल त्या दरम्यान 2 धावा. आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 13 बिनबाद. पहिल्या 2 बॉलला डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सुंदर असा षटकार आणि त्यानंतर 2. या चेंडूला ऑन साइडला खेळलेला आहे. डिस्क खेळल्याच्या दिशेने बॉल थांबून खेळले, थोडा पॉज घेतला स्ट्रोक खेळताना. आणि या दरम्यान आपल्याला अजून एक धाव आणि मिस फिल्डिंग. हातातला बॉल, फक्त बॉल कलेक्ट करायचा आहे. आणि या चुका आपल्याला
करायला नाहीये कारण सेमीफायनल आहे. या 2 धावांनी धाव संख्या 15. पहिल्या मॅच मध्ये देखील या जोडीने सुंदर स्टार्ट दिला होता. राहुलने आणि बबलूने समोरच्या दिशेला ऑन साइडला अजूनही खूप सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र लवकर खेळले आणि बॉल थोडा बॅक ऑफ द लेंथ होता. सुंदर बॉल टाकला. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊ ना. या चेंडूला पूल करायला गेले मात्र बॉल बरोबर स्टंपवर लागलाच नाही. बॉल स्टंपच्या खूप वरून निघून गेला. आता देखील आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे 2 आल्यानंतर प्रशांत मयेकरने दोन्ही बॉल थोडे लांबून जे बाहेर काढले. ज्या प्रकारे बॅट्समन वेट करून खेळायला गेले आणि त्याच वेळेस त्याच्याकडनं चूक झाली. या अगोदर देखील आपण पाहिलं 3 बॉलमध्ये आता 3 आलेत. धाव संख्या 16. आता मात्र बिहाइंड विकेट डिक्लेअर मध्ये 1 धाव. या एका धावाने धाव संख्या 17-17. 4 ओव्हरची मॅच, 4 बॉलर. पहिल्या ओव्हरमध्ये 13चा स्टार्ट. आतापर्यंत आपण पाहिलं 4 बॉलमध्ये 4 दिलेत. समोरच्या दिशेला ओव्हर पिच, हाफ व्हॉली बनवला, चेंडूला खेळून काढलेला आहे. सुधीर त्या ठिकाणी येतोय आणि जोपर्यंत चेंडू फेक फक्त 1 धाव. संख्या 18-18. खूप चांगली गोलंदाजी यावरमध्ये कमबॅक करणारे षटक प्रशांत मयेकर यांचं. आता मात्र ऑस्टमच्या निश्चितपणे बाहेर जाणारा बॉल ज्या पद्धतीने निघाला, बाहेर जाऊन खेळायला गेले. खूप सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. मगाशी म्हटलं मी की हे खेळपट्टीचा अंदाज लवकर कोणाला आला असेल तर प्रशांत मयेकर. बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी, गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी आणि पहिल्या बॉलला 2 आल्यानंतर दोन्ही बॉल छान टाकले होते बबलू. आणि शेवटचा बॉल विशेषतः थोडंसं बाहेर निघून त्या ठिकाणी रूम बनवून खेळायला गेले होते इनसाइड आउट कव्हरला. धाव संख्या 2 ओव्हर नंतर 18. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5. जबाबदारी राजेश बटलावर खूप मोठी असेल चांगल्या टप्प्यावर. कारण या अगोदर आपण पाहिलं तर जी चूक झाली होती अमोल कडून. लेफ्ट स्टंप राऊंड द विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला राहुल वळवेकर यांना. आता मात्र निश्चितपणे या उर्वरित 12 बॉल्स मध्ये आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅक. पहिलाच बॉल स्टंपर बाहेर निघतोय, पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव वाईट आणि एका अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते 19 वर. पुढच्या रविवारी याच मैदानावर साई स्पर्श पदयात्री सेवा मंडळाच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. 10,000 आणि 7,000. द्वितीय पारितोषिक, एक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, प्रवेश शुल्क 3,000. बॅकफुटला गेले, बनवलं स्टोकला. मात्र बघूया बॉल कुठे लँड होतोय हे मात्र पाहणं गरजेचं राहील. आतमध्ये आला असेल तर पळून काढायचे आहेत. बिहाइंड विकेट असेल तर डिक्लेअर आणि जर वरून गेला तर षटकार. केटूल किती धावा? 1 ना. कळवा इकडे ऋषिकेश, दोघांनी पण कळवा. या एका धाव्याने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 20. ये अच्छी गेंद थी, फ्लाइट दी थी पूरी तरह से. और बल्लेबाज भी उतने ही बिल्कुल शातिर बल्लेबाज है. उन्हें पता है कि कवर पर ये स्ट्रोक होना आवश्यक है. जिस तरह से रूम बनाकर खेलना का चाहते थे लेकिन टाइम नहीं कर पाए. इसके पहले ओवर में प्रशांत ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी. ज्यादा रूम बनाकर स्ट्रोक खेलने के लिए कोई मौका नहीं दिया बबलू को. और ये गेंद डॉट. रन संख्या 20. एक बार अच्छी गेंद, कमबैक करने वाली गेंद और एक डॉट गेंद. अच्छी गेंदबाजी. देखिए इसी मोमेंटम के साथ आपको जाना है.
जो प्रशांत ने यहां पर गेंदबाजी जिस तरह से की थी, और अब गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट अगली गेंद, फुल टॉस, मिला मौका खिलाड़ी वहां पर, व्हाट अ कैच, बबलू आउट। चार ओव्हर, 4 बॉलर, धावसंख्या 20, तिसऱ्या षटकातील 4 बॉल. आता मात्र या चेंडूला खेळून काढला निश्चितपणे. हा चेंडू वन बाउन्स. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. जोरदार टाळ्या होत्या फिल्डिंग साठी, अमोलसाठी टाळ्या होत्या. संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. बघूया मॅचचा शेवटचा बॉल टाकला जाईल या सेमीफायनलचा, या 3 धावा किती निर्णायक ठरतील हे आपल्याला पाहायला मिळेल. जर फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा अमोल साठी. राजेश त्या फुटचा बॉल डाव्या एष्टी बाहेर, पंचांचा इशारा येतो वाईड. 51 धावेने धावसंख्येत भर पडते, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 22. आता राहुलला आक्रमण करावं लागेल निश्चितपणे. या ओव्हरमधील बॉल्स बाकी आहेत. शेवटचा बॉल, धावसंख्या 22. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, सो द राईट हँड बॅटर राजेश. फुल टॉस, आणि याला म्हणतात अजून एक पेटर्न ब्रँडेड फटका. षटकार बरोबर बॅटच्या मधोमध टायमिंग केलं, स्वीप केलं, चेंडू षटकार. धावसंख्या 28, 28. 3 ओव्हर डीजे. धन्यवाद. सचिन बांदवलकर बाबा याचे देखील हार्दिक स्वागत. बाबा सचिन बांदवलकर यांना देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सर्व मित्र आज पाहायला मिळतील 40+ झाले, ज्याने खूप चांगलं क्रिकेट MRI बरोबर 10X देखील खेळले. इडली कॅप्टन चे बॉल आल्यानंतर स्वप्नील हांडे आलेले आहेत. पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर ओ सहज सुंदर विकेट मिळाली असते. आणि काय जास्त वेगळं करे, बॉल फक्त घ्यायचा होता आणि बॉल विवेककडे किंवा प्रशांतकडे टाकला असता तरी रनआउट मिळू शकला असता. शेवटची ओव्हर आहे, इम्पॉर्टंट आहे, एक धाव महत्वाची आहे. शिव प्रतिष्ठान विरुद्ध यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब या 2 संघांमध्ये सुरू असलेला उपांत्य फेरीचा सामना. पहिल्या हाफ मधील पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. पुढचा बॉल विवेक, समोरच्या दिशेला मिला मौका, जड़ दिया शानदार छक्का, कडक. पहिल्या 2 बॉलवर 7 आले, 35 झालेले आहेत टोटल. धावसंख्या 35, 28 नंतर 29 आणि 6, 35, 35. विवेक त्या ओव्हर पिच चेंडू हाफ व्हॉली बनवून खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केली, स्ट्राईकला जाणार राहुल, आणि हा थ्रो, आणि काय बघा 2 आणि 1, 3. मग अशी पत्याकडून चूक, आता मोनिश कडून.
आताचे 3, या 3 ने धाव संख्या, एक शॉर्ट रन आहे, एक शॉर्ट रन आहे म्हणजे 2च येतील, म्हणजे 35 आणि 2 37. स्वप्नील लांडे आमचे गुणलेखक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. 10 चेंडूमध्ये 25 धावांवर खेळतोय. मगाशी 28 केले होते ते म्हणजे राहुल वळवेकर, आणि आता 10 चेंडूमध्ये 25 धावांवर खेळतोय. शेवटचा निर्णय 100 टक्के. 3 चेंडू शिल्लक. अजून एक संधी आहे, खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत, आणि आता मात्र या ठिकाणी संधी सुटलेली आहे. जीवनदान. सावकाश अमोल. मगापेक्षा जर पाहायला गेलो, मगाशी बनवला तर मात्र पुन्हा एक संधी होती. बघा, या महत्वाच्या कॅचेस आहेत, कारण राहुल तुम्हाला मिळू शकला असता, जो एक डेंजर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. एक घातक विस्फोटक फलंदाजी करतोय. आपल्या वैयक्तिक 11 बॉलमध्ये 27 धावांवर खेळते. संघाची धाव संख्या 39. 39 टू गो. डाव्या यष्टी बाहेर, वाईडला प्लस नाही. बॉल थांबलेला आहे तिथे, बॉल बरोबर थांबला. संख्या 40. टू गो. महत्वाचे 2 चेंडू टाकावे लागणार विवेकला चांगल्या टप्प्यावर. हो, हा देखील चेंडू होऊ शकला असता मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित, परावर्तित, मात्र या ठिकाणी ते होऊ शकलं नाही. आणि आपण ज्या प्रकारे चेंडूला उंची दिली होती विवेकने, एक धाडस निर्माण केलं होतं. समोर राहुल सारखा फलंदाज असताना त्याला फ्लाईट देणं, आणि शेवटच्या निर्णायक ओव्हरमध्ये लास्ट बॉल टू गो. धाव संख्या 40. डान्सिंग डाउन द ट्रॅक, गोइंग आउट ऑफ द पार्क. षटकार. सडक पर. What a shot, so beautiful, so elegant, just looking like a wow, what a
विनंती करतो यानंतरच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस साठी या. रायझिंग सन क्रीडा मंडळ आणि 2:30 वाजलेले आहेत. ती राहील रायझिंग 11 आणि किंग्स 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपली 12 जणांची लिस्ट, 11 जणांची प्लेइंग 11 लिस्ट आणि 12वा खेळाडू. चला या दोन्ही संघाने विनंती करतोय प्लेइंग 11 ची लिस्ट. किंग्स 11 आणि रायझिंग सन आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर टॉस साठी रायझिंग सन आणि षटकार खणखणीत दणदणीत उत्तुंग षटकार. 2 बॉल 6 एक गडी बाद. बघा प्रत्येक ओव्हर मध्ये म्हटलं होतं 1 षटकार आणि 5 बॉलला 5 सिंगल किंवा एखाद्या 5 बॉल मध्ये 8 किंवा 7 धावा आणि सुरुवात चांगली. 2 बॉल 6. बॅटचा फ्लो खाली गेला मात्र या ठिकाणी हा चौकार. 3 बॉल 10. व्हॉट अ स्टार्ट. क्या बात है. सुंदर ड्रीम स्टार्ट. या अगोदर षटकारांनी चौकारांनी सुरुवात केली होती प्रशांत मयेकर. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून उपांत्य फेरीमध्ये महेश पाटीलने पहिल्या चेंडूवर संघाचा महत्वाचा खेळाडू बाद झाल्यानंतर पुढच्या 2 बॉलवर 10 करतोय. 3 बॉल 10. तुषार शिंदे तयार. पुढचा बॉल महेश पाटील. आता मात्र स्लोअर वन चेंज ऑफ पेस. तुषारने देखील सांगितलं महेश पाटीलला की तू देखील मोठे फटके खेळू शकतो मात्र माझ्याकडे देखील स्लोअर वन चेंडू आहे. खूप चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते. दोघेही 40 वर्षावरील आहेत. अनुभव आहे. या स्थितीचा निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारे पाहणी दोघांनी केलेली आहे. डावे एष्टी बाहेर वाईड. धावसंख्या 4 बॉल 11. किंग्स 11 या संघाला विनंती करतो. किंग्स 11 आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आम्हाला द्यायची आहे. किंग्स 11 4 बॉल 11. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 करायचे आहेत. 47चं लक्ष आहे.
ओ पुढे सरसावत आले त्या चेंडूला खेळण्यासाठी. सावकाश संजू. 5 बॉल 12, शेवटचा बॉल बाकी आहे. सुंदर सुरुवात. 1 to go. 5 चेंडू, धावसंख्या 12. पुढचा बॉल सुधीर साडी आणि पुन्हा एकदा फ्लाइट. खूप चांगली उंची दिली. स्लोअर 1. एक गडी बाद. 12 धावांचं लक्ष आहे. 47, अजूनही 35 करायचे. 18 बॉल आणि शक्य आहे. एव्हरी ओव्हर रिअली रिक्वायर्ड अनदर 11, 12. महेश पाटील and the non-striker batsman Sudhir, but Bablu Kanogia, the golden arm, once again brings back in the attack for the second over. In the first match he had taken a lot of wickets. Actually अगर देखा जाए तो 4 विकेट लिए थे जो निर्णायक थे. 2 ओवर में जिस तरह का एक्सपीरियंस इनका है. राउंड द विकेट महेश पाटिल इनके लिए. कवर पर खिलाड़ी है, लेकिन जब तक कि वहां पर ये कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा और ये 1 नहीं 2 रन यहां पर पूरे किए. मिस फील्डिंग नहीं, लेकिन ये आसान कैच हो सकता था. बनाने के लिए तैयार थे, वहां पर आए थे दौड़कर, लेकिन 2 रन. धावसंख्या 14. सुरुवात छान आहे. खूप चांगली मॅच होणार. शेवटच्या बॉल पर्यंत येणार. आणि मगाशी म्हटलं मी की तो अमोलने वाचवलेले 3 धावा किती निर्णायक ठरणार. पुढचा बॉल राऊंड द विकेट नाही. तिकडे एकच धाव आहे. समोर तुम्ही खूप छान खेळताय आणि प्रत्येक बॉल एक चांगली गोष्ट आहे की महेश टायमिंग करतायत, मिडल करतायत. रायझिंग सन किंग्स 11 आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्याकडे त्वरित जमा करा. रायझिंग सन आणि क्रिक हिरोज वर तुम्हाला तुमची टीम ऍड करायची आहे. खाली राहणारा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात है. या अगोदर रनआउट आणि आता बघा खूप सुंदर ग्राउंड कव्हर केलं. थोडे दोन्ही फटके जे आपण पाहिले महेशचे चांगले लागले. पहिला षटकार, चौकार, त्यानंतर थोडा खाली लागला बॉल. आता पण बघा बरोबर मिडल करतोय. महेश पाटील हा की फॅक्टर राहणार आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 16. Second over is in progress. 3 balls 16. Chasing the target of 47. Right hand batsman is on strike. Sudhir just plays toward the short backward square leg for 1 run and score moves to 17 in the second over. Yes, Sudhir ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्ट्रोक खेळतायत. 3रा बॉल खेळलेला आतापर्यंत. कारण बाकी सर्व आपण महेशला खेळताना पाहिले. महेश पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू बबलू. स्ट्राईकला सुधीर आणि या ठिकाणी बाद होतोय. विकेट गमावतोय. लावणी कलाकाराला ढोलकीवाला साथ देतो त्याप्रमाणे गोलंदाजाला विकेट कव्हरची साथ. मागे टपला यष्टीरक्षक. तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. प्रयत्न फसला, फसवलं आणि अजून एक विकेट. नवीन बॅटर आलेत मोहनीश. चला किंग्स 11 आणि रायझिंग आपले प्लेइंग 11 ची लिस्ट आणा. नवीन बॅटर मोहनीश आलेला आहे. मोहनीश गवारे आणि मोहनीशचा बॉल आणि या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि जोपर्यंत तुषार त्या ठिकाणी येतील 2 धावा पूर्ण. संख्या 19. 2 ओव्हर 19. पहिल्या ओव्हरमध्ये 12, ओव्हरमध्ये 7 रन्स आलेत. खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 3 ओव्हर टाकल्या त्या गोलंदाजाने आणि 5 विकेट घेतल्यात आणि धावा दिल्यात त्या म्हणजे 17.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये 9 आता 7 म्हणजे 16 नाही आता किती 7 ना हा 16 धावा देताना या खेळाडूने आतापर्यंत 3 ओव्हर्समध्ये 5 गडी बाद केले. प्रोबेबल बेस बॉलर होऊ शकतो बबलू करोजिया. तर गोलंदाजासाठी ते संदेश बांदेकर. धावसंख्या टोटल 19. धावांची गरज अजूनही जर आपण पाहिलं 47 करायच्यात, 28 करायच्यात 12 बॉल्स. महेश पाटील आहे, शक्य आहे. पहिली 11.5ची सरासरी, त्यानंतर 12, आता 14ची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. महेश पाटीलला मॅक्झिमम खेळ करावा लागेल 12 बॉल्समध्ये. पहिला बॉल्स फुल टॉस आणि गोइंग आउट ऑफ द फार. व्हाट अ शॉट. फुल टॉस गेन मिला मौका जड़ दिया. शानदार छक्का. 6 रन. 11 बॉल 22. मैच इज ऑन. गेम इज ऑन. मैच इज ऑन. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. नाम है महेश पाटिल. देखिए प्रशांत मयेकर आउट होने के बाद भी महेश पाटिल ने कहा कि यस मैच में हम हैं. 8 बॉल 21 वर खेळतोय. साई सर यांचं देखील हार्दिक स्वागत. साई सर देखील आलेले आहेत. 40+50 ला पाटील 11चे पाटील देखील आलेले आहेत. यांना देखील ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एक लेजंड क्रिकेटर साई बँड्रा, साई 11, साईनाथ गायचूर सर. पुढचा बॉल समोरच्या दिशेला श्री सनी आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. 10 बॉल 21. टोटल धावसंख्या 26. धावांची गरज 21. बॉल्स बाकी आहेत 10. मोनिशला देखील आक्रमण करावं लागेल. मात्र महेश पाटील याच्यावर देखील तेवढीच मोठी जबाबदारी राहील की येणारे 10 मधले 5 ते 6 बॉल याला देखील मिळणं आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारचा बॉल टायमिंग करतोय, ज्या प्रकारचे फटके खेळतोय महेश पाटील, मी म्हटलं की की फॅक्टर राहणार आहे. 10 बॉल 21 धावांची गरज. पुढचा बॉल मोनीसाठी डाव्या एष्टी बाहेर. वाईड आणि वाईडला निश्चितपणे प्लस. वाईड आणि प्लस 2 धावा. फक्त वाईड प्लस नाही का वाईडला. संख्या 27. नो बॉल. फ्रीट. हा संधी होती, ही संधी होती मोनिशने गमावली. हा बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्स नाही 21 मध्ये गेला असता बॉल. 21 शाळेच्या क्रीडानगरीमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 28 आणि आता धावांची गरज आहे 19. फ्रीटचा बॉल. गोलंदाज सज्ज होतो. राईट हॅम ओव्हर द विकेट. राईट हँड बॅटर साडी. मोनिश तयार. आणि काय झालंय बघा. मात्र फ्रीटचा बॉल होता. पुढे गेले आणि या ठिकाणी रनआउट. नऊ चेंडू 19 धावांची गरज. तर मग घाई करू नका इकडे. 9 चेंडू
चला किंग्स 11 आणि रायझिंग सन आपले प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला द्यायची आहे. 3 बॉल्स अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधले. 9 बॉलमध्ये 19 ना. महेश पाटील यांना म्हटलं मी त्याप्रमाणे स्ट्राईक घ्यावी लागणार आहे, कारण ज्या प्रकारची बॅटिंग करतायत. चला लवकर, वेळ होतोय. अजूनही यानंतर 4 मॅच खेळवायचे आहेत फायनल पकडून. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते संदेश बांदेकर. स्ट्राईकला बॅटर येतात अमोल. तयार. पुढचा बॉल डाव्या बाहेर. 9 बॉल 18. जवळ येते हळूहळू मॅच. हे 3 बॉल फार महत्वाचे आहेत. 3 बॉलमध्ये 5 म्हणजे आपण जर पाहिलं तर 12-13. मात्र शेवटपर्यंत किती येणारे मात्र पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल संदेशचा. आणि आता मात्र या ठिकाणी महेश पाटील येतात. स्ट्राईक रोटेट होतोय. धावसंख्या 30. 8 चेंडू 17 धावांची गरज. स्ट्राईकला महेश पाटील. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉल्सवर आपल्याला कळेल की शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण काय होऊ शकतं. आणि ज्या प्रकारची बॅटिंग करतायत, ज्या फॉर्ममध्ये आहेत, ज्या टचमध्ये आहेत, ते म्हणजे महेश पाटील सज्ज. पुढच्या चेंडू महेश यांच्यासाठी वाईड. आणि 8 बॉलमध्ये 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. क्रिकेट स्पर्धेचा लेजंड्स कपचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहोत. सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन. लेजंड्स कप 2025 सीझन 2 ऑर्गनाइज्ड बाय यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब. संदेश बांदेकर तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. 8 चेंडू 16 धावांची गरज. पुढचा बॉल स्ट्राईकला महेश. व्हॉट अ शॉट. षटकार. आउट ऑफ द पार्क. बिग वन. पंचांचा निर्णय आलेला आहे. आताच केटोल षटकार ना फिक्स. आणि आता 10 धावांची गरज. 7 बॉल. महेश पाटील अप्रतिम बॅटिंग करतायत शिव प्रतिष्ठान संघाला फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी. पुढचा बॉल. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने स्ट्राईक स्वतःकडे घेणार. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. बघूया दुसरी धाव घेणार का. मात्र नाही. आणि आता दुसरी धाव आवश्यक होऊ शकली असती. मात्र आता धावसंख्या 38. धावांची गरज आहे 9. 6 बॉल्स 9. शेवटचं ओव्हर कोण टाकणार मात्र पाहणं गरजेचं राहील. या अगोदर आपण पाहिलं 4 बॉलर्स जे आले होते यामध्ये आपण 19 धावा या ओव्हरमध्ये आल्या संदेश बांदेकरच्या. आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात दिली होती ती म्हणजे षटकार घेतल्यानंतर पण कमबॅक केलं होतं. षटकार चौकारानंतर ते म्हणजे तुषार शिंदेने. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 19. आता शेवटचा निर्णायक षटक घेऊन येते बॉलर. बघूया ऑप्शन आपण पाहिले तर वेगवेगळे ऑप्शन या संघाकडे आहेत. संजू पांडे, प्रशांत सावंत, राहुल गोळवेकर. पुढच्या रविवारी याच ठिकाणी साई स्पर्श पदयात्री सेवा मंडळ यांच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. रबर बॉल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 10,000 7,000. प्रवेश शुल्क 3,000. त्यानंतर त्याच्या पुढच्या रविवारी म्हणजे 1
जूनच्या रविवारी साई स्पर्शेची स्पर्धा, त्यानंतर 8 जूनच्या रविवारी याच ठिकाणी अजून एक 10,000 5,000 2800 रुपये प्रवेश शुल्क राहील, जी 10,000 आणि 5,000चं पारितोषिक आहे. याच ठिकाणी पुढच्या रविवारी चारकोपमधील 6 गल्ली आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा टीम आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर जी स्पर्धा आपल्याला 8 जूनला पाहायला मिळेल त्या ठिकाणी 10,000 आणि 5,000 ओपन. संतोष नामे एक स्लिप घेऊन गोलंदाजी करतात, शॉर्ट लेग स्लिप गोलंदाजी करणारी संतोष नामे. 6 बॉलमध्ये 9 धावा डिफेंड करायच्यात. पहिला बॉल महेश साडी, बघूया पंचांचा इशारा, डेड बॉल. संतोष नामे विरुद्ध महेश पाटील वैयक्तिक जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारची 11 बॉलमध्ये 29 धावांवर खेळतोय. या अगोदर 13 बॉलमध्ये 35 धावा केल्या होत्या राहुलने. उपांत्य फेरीचा सामना, पहिला बॉल संतोष आणि पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर संतोषचा. 5 बॉल 9 धावांची गरज, अतिशय अटीतडीचा सामना, कधी या बाजूला कधी त्या बाजूला. कंपल्सरी चेस शिवप्रतिष्ठान विरुद्ध YGSC या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना. आणि व्हॉट अ कॅच बाय प्रशांत सावंत. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते एकमात्र बॉल आला आणि एकमात्र कॅच, आणि ती पण कोणाची कॅच, महेश पाटील. व्हॉट अ कॅच, एकमात्र कॅच प्रशांत सावंतला आणलं होतं त्यासाठी बबलूने आणि संजू पांडे. नवीन बॅटर आलेत मंगेश, याच्यावर जबाबदारी, याच्याकडे देखील क्षमता आहे. या अगोदर याच मैदानावर याच देखील अगोदर 4 बॉलमध्ये 8 9 10 12 15 धावा केलेल्या आहेत या बॅट्समनने, त्यामुळे याच्याकडे देखील ती क्षमता आहे. शिवप्रतिष्ठान जिंकणार की YGSC? गोलंदाज सज्ज होतोय. संतोष नामे समोर आहे, आपण पाहतोय मंगेश, एक फ्लाइंग स्लीप शॉर्ट लेग. कॉट बिहाइंड, जीवनदान, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा था, विकेट कीपर का सहारा नहीं बना. 3 बॉल 9 धावांची गरज, अतिशय अटीतडीचा सामना, एक मोठा फटका अपेक्षित आहे. मंगेश तयार, गोलंदाजी करण्यासाठी संतोष. पुढचा चेंडू मंगेश साडी, पंचांचा इशारा, डेड बॉल. 3 बॉल 9 धावांची गरज, अतिशय अटीतडीचा सामना, एक मोठा फटका कंपल्सरी आवश्यक आहे या बॉलवर, कारण या बॅट्समॅनकडे देखील ती क्षमता आहे, होऊ शकतं. 3 बॉल 9 धावांची गरज. आणि हा चेंडू येतोय तो म्हणजेच डीप मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी देखील जाणार. बघूया रनआउटची संधी मिळणार का? जोपर्यंत चेंडू होणार 2 धावा पूर्ण, आणि या 2 धावांनी आता मात्र धावसंख्या पुढे सरकते. 2 चेंडू 7 धावांची गरज, 2 चेंडू 7 धावांची गरज. संदीप अण्णा आपका भी हार्दिक स्वागत. अतिशय अटीतडीचा सामना, सेमीफायनल पहिल्या हाफ मधून YGSC अळगा शिवप्रतिष्ठान. 2 बॉल 7 धावांची गरज. मंगेश तयार आणि समोरच्या दिशेला आणि चौकार. व्हॉट अ शॉट, मच नीडेड बाउंड्री, मॅच इज ऑन. मंगेशच्या बॅट मधून आलेला निर्णायक चौकार. शिवप्रतिष्ठान संघाला जिंकण्यासाठी 1 बॉल 3 धावांची गरज. अतिशय अटीतडीचा सामना, समोरच्या दिशेला मारलेला फटका, अँड व्हॉट अ शॉट बाय मंगेश बालेकर. कंपल्सरी चेज, 1 बॉल 3 धावांची गरज. अप्रतिम आपण पाहिलाय, काही घडू शकतं. 1 बॉल 3 धावांची गरज. चला प्रेक्षकांना विनंती करते, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 1 बॉल 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फ्लाइंग स्वीप काढलेले आहे. कव्हरला आता खेळाडू जातोय, सनी आहे डीप कव्हरला, त्यानंतर एक कव्हरला जातोय तो म्हणजे फ्लाइंग स्वीपरचा खेळाडू. शॉर्ट मिड विकेट मागे येतोय, एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, पॉइंट. क्षेत्ररक्षण सज्ज, संतोष तयार. स्ट्राईकला मंगेश आणि बॉल या ठिकाणी मिस होतोय.
आणि निश्चितपणे या ठिकाणी संघ जिंकलेला आहे तो म्हणजेच 2 धावांनी किती इम्पॉर्टंट होत्या तो चौकार आणि महेश पाटीलची विकेट आणि YGSC संघ आता फायनल मध्ये पोहोचलेला आहे. वेल प्लेड.